पुढची बातमी पुण्यातल्या हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू ही प्रत्यक्ष बॉम्बच होती हे स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असला तरी हा बॉम्ब कुणी आणि का ठेवला याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही। उषा किरण हॉस्पिटलचे मालक डॉक्टर विलास गायकवाड यांच्यासोबत असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार घडलाय का याचाही पोलीस शोध घेत आहेत। पुण्याच्या हडपसर भागातील हे उषा किरण रुग्णालय। याच रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी पहिल्या मजल्यावर असलेल्या पुरुषांच्या टॉयलेटमध्ये एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली। आणि एकच खळबळ उडाली। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश्य वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश्य वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटला, मात्र बॉम्ब शोधक पथकाला त्या बॉक्समध्ये जिलेटिनच्या काही कांड्या आणि डिजिटल टायमर जोडल्याचं लक्षात आलं। त्यामुळे तातडीनं ती वस्तू मोकळ्या जागेत नेण्यात आली, मात्र ते निकामी करत असताना एक मोठा स्फोट झाला। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे ID प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे IDला इमिजिएटली ते IDला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला। स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। हा स्फोट फारसा शक्तिशाली नव्हता, पण अशा गोष्टी रुग्णालयात आल्याच कशा, त्या कुणी ठेवल्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले। हे हॉस्पिटल पुण्यातील हडपसर भागात नक्की कुठे आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात। मुख्य रस्त्यापासून बऱ्यापैकी आतमध्ये हे उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। पुण्यातील गाडीतळ म्हणून जो परिसर आहे त्यापासून गाडीतळापासून जो रस्ता डावीकडे येतो तिथून देखील आतमध्ये यावं लागतं या हॉस्पिटलकडे येण्यासाठी आणि अशा ठिकाणी ही बॉम्ब सदृश्य वस्तू कोणी का ठेवेल हा सर्वात पहिला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा उलगडा झाला तर या घटनेचं जे काही कारण आहे ते देखील समोर येऊ शकतं। तपासादरम्यान CCTVत एक व्यक्ती रुग्णालयात प्रवेश करताना दिसून आली, मात्र त्यानंतर तो एक MR असल्याचं समोर आलं। या घटनेनंतर रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। जिथे रुग्णांवरती उपचार होतात अशा हॉस्पिटलमध्ये हा बॉम्ब कोणी का ठेवेल हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडलेला आहे आणि त्यातूनच पूर्ववैमनस्यातून किंवा आधी घडलेल्या कोणत्या वादातून हा प्रकार घडलाय का हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे। या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। पुण्यामध्ये जी काही वस्तू सापडलेली आहे त्याचं संपूर्ण ॲनालिसिस करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही CCTVचे फुटेज हे देखील मिळालेले आहेत। ते एनहान्स करून साधारणपणे कोण व्यक्ती आहे असा चेहरा आता लक्षात आलेला आहे। अजूनही नंबर प्लेट जी आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून करण्यात येतो आहे, पण निश्चितपणे काही ना काही घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। या संदर्भात लवकरच संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आपल्याला ब्रीफ करतील। रुग्णालयात स्फोटकं कुणी ठेवली हा प्रश्न सध्या गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे आता पोलीस तपासात या संदर्भात नेमकं काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
मिकी घैस, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.